आमदार प्रकाश सोळुंके आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, 10% नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये सरकारने आरक्षण दिले, मसुदा दिलेला आहे आणि जो मागासवर्गीय आयोगाकडून जे काही प्रस्ताव आलं होतं त्याला देखील मान्यता मिळाली आहे असं सुद्धा समजतंय। काय नेमकं वाटतं तुम्हाला याबद्दल? आज आता अजून विधानसभेचं कामकाज सुरू होणार आहे। तुम्ही जी माहिती सांगताय ती काय अधिकृत आहे असं म्हणता येणार नाही, परंतु ठीक आहे, जे काही समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषावर आरक्षण द्यायचे, जे आरक्षण यापूर्वी फडणवीस साहेबांनी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी दिलं होतं, परंतु दुर्दैवाने कोर्टामध्ये ते टिकलं नाही। सरकारनं अधिक काळजी घेऊन ज्या बाबतीत हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या त्रुटीवर मात करून आता हा प्रयत्न सरकार करते आणि त्यामुळे तो निश्चितपणे यशस्वी होईल याच्याबद्दल मनामध्ये काही शंका नाही आहे। जरांगे पाटलांनी विरोध केला। जरांगे पाटील म्हणतात की सगळे सोयऱ्यांचा उल्लेखच नाही आहे या मसुद्यामध्ये आणि त्यामुळे भविष्यामध्ये आणखी जास्त तीव्र आंदोलन करू आणि हे आंदोलन सरकारला महागात पडेल। हे पहा, सगळे सोयऱ्याचा प्रश्न हा ज्या काही नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या संदर्भात आहे। त्याच्या बाबतीतली महाराष्ट्र शासनानं अधिसूचना काढलेली आहे। 16 तारखेपर्यंत सजेशन ऑब्जेक्शन मागवले होते आणि त्याच्या बाबतीतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, काही त्याच्यामध्ये शंका घेण्याचं कारण नाही। पण सगळे सोयऱ्यांबद्दलचा जो निर्णय आहे त्याबद्दल सरकारची नेमकी भूमिका काय असणार आहे? कारण जरांगे पाटील त्यावर अडून बसलेले आहेत। अधिसूचना आहे ना, अधिसूचना काढलेली आहे, त्या अधिसूचना मला वाटतं जरांगे पाटलांनाही मान्य आहे। तो आता अधिसूचना कायम करण्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे काही त्याच्यामध्ये आक्षेप राहील असं मला वाटत नाही। पण इतका मोठा जो संघर्ष या ठिकाणी झाला, त्या तुमचं देखील घर गेलं होतं आणि तुम्ही देखील आपली भावना त्या ठिकाणी व्यक्त केली होती। आज यासाठी विशेष अधिवेशन ठेवण्यात आलेलं आहे। सरकार सकारात्मक आहे मराठ्यांबद्दल असं म्हणावं? निश्चित सकारात्मक आहे आणि आज मराठ्यांना आरक्षण मिळून त्यांना न्याय मिळेल याच्याबद्दल मनामध्ये शंका नाही। कोर्टामध्ये हे आरक्षण टिकेल का असा पण प्रश्न? टिकेल आणि सरकारही पुरेपूर त्यासाठी प्रयत्न करेल। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय आमदार प्रकाश सोळुंके यांनी आपली भूमिका मांडली। सरकार प्रयत्नशील राहील आणि कोर्टात टिकणारं आरक्षण सरकार देईल त्यासाठी प्रयत्न करेल असं म्हणतात। कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।